घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी राजगुरुनगर शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन। खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या पथकाकडून सामूहिक सलामी। प्रांत अधिकारी अनिल दोंडे, तहसीलदार ज्योती देवरे, आमदार बाबाजी काळे यांनी केले अभिवादन। 12वीत शिकणाऱ्या पौर्णिमा ढमालेच्या आत्महत्येचं कारण आलं समोर। प्रेमसंबंधातून युवकाचा नकार। युवकाने नकार दिल्याच्या कारणावरून तिने संपवली जीवन यात्रा। खेड पोलीस ठाण्यात एका युवकाविरोधात गुन्हा दाखल। प्रेमसंबंधास नकार दिल्याने पौर्णिमाने उचललं टोकाचे पाऊल। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर ITMS प्रणालीद्वारे वाहनांवर नजर। द्रुतगती मार्गावर 52 ठिकाणी दोन्ही बाजूने कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात AI वर आधारित कॅमेरे। रडार तंत्राचा वापर करून मोजण्यात येतोय वाहनांचा वेग। चाकण येथे फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या सहकार्याने PF साठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात UAN सक्रियकरण शिबिर। चाकणच्या आंबेठाण चौकात उद्योजक जयंत कड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन। 13 डिसेंबर पर्यंत PF खातेदारांना घेता येणार शिबिराचा लाभ। फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल यांची माहिती। त्रिपुरा राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्य आणि पंचायत समिती सभापतींचा वराळे गावात अभ्यास दौरा। भाजप जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय, मंदिर आणि ग्रामपंचायत कार्यालयास भेट। गावकऱ्यांकडून पाहुण्यांचं जंगी स्वागत। महाराष्ट्रीय मासवडीची पाहुण्यांना पडली भुरळ। जुन्नरच्या शिवनेरी हापूस आंब्याचा GI मानांकन प्रस्ताव समितीने स्वीकारला। नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश। केंद्र सरकारने शिवनेरी हापूस आंब्याला GI मानांकन देण्याचा प्रस्ताव मानांकन समितीने स्वीकारला।